मी सांगत होते, जो तरुण असेल, भाग्यवंत असेल, त्याच्याच मुखामध्ये भगवंताचं नाम येईल. जो अभागी करंट आहे त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण होत नाही. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुण असून भाग्यवंत असला पाहिजे. कारण हे लेकर भाग्यवंत आहे, तरुणही आहे, म्हणून या ठिकाणी हे काय करतात, नाचतात. परंतु जो अभागी करंट आहे तो नाचतो, परंतु नाचतो कुठं माहिती का तुम्हाला? नाचतो कुठं तुम्हाला माहिती का? तोही नाचतो, परंतु तो इथं नाही तर वरातीमध्ये नाचतो. विठ्ठल विठ्ठल. मी वरातीमध्ये का म्हटले? कारण वरातीमध्ये नाचण्याचं प्रमाण बघा ना किती वाढले. पुरुष वर्ग तर नाचतच होता, परंतु महिला सुद्धा अंग प्रदर्शन करतात. अगदी 16-16, 17-17 वर्षाचे तरुण तरुणी अगदी मद्यपान करून त्या ठिकाणी वरातीमध्ये नाचताना दिसतात. आज आपली महाराष्ट्राची संस्कृती काय आहे? आपला धर्म आपल्याला काय शिकवतोय? नुसत्या धर्मावरती घोषणा देऊन चालणार नाही. धर्म की आपण जय म्हणतो, अधर्म का नाश म्हणतो, परंतु ह्या घोषणा देऊन चालणार नाही. कारण जेवढा धर्म खाली जाण्यासाठी पुरुष वर्ग जबाबदार आहे, तेवढाच जबाबदार आमच्या महिला वर्ग आहेत. आणि ज्या वेळेला पुरुष आणि महिला एकत्र येऊन धर्माचं कार्य करतील, त्यावेळेला मात्र धर्म पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज विचार करा, आज महाराष्ट्रावरती काय वेळ आली. 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी काय केलंय? 16 वर्षाच्या शिवाजी राजांनी काय केलं? 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या आमच्या पुढे प्रदान केला. 16 वर्षाच्या शिवाजी राजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले, रक्ताने अभिषेक घातला आणि त्याच ठिकाणी स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा त्या ठिकाणी केली. आणि आज आपली मुलं 16 वर्षाची मुलं, 16 वर्षाच्या मुली काय करतात? याला जबाबदार कोण आहे? तर फक्त आणि फक्त आपण आई वडील आहोत. कारण आज महाराष्ट्राकडे पाहिल्याच्या नंतर पाठीमागे एका महिन्यामध्ये 11 बलात्कार महाराष्ट्रामध्ये घडले आणि आज या महिन्यामध्ये 5 बलात्कार आणि बाल बलात्कार, अगदी 3 ते 4 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होतात. याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत सुद्धा आपले आई वडीलच आहे. कारण लहान असताना तो मुलगा चूक करतोय, मुलगी चूक करते, त्यावेळेला आई वडील त्याला अगदी शब्दाने सुद्धा बोलत नाही. आणि तीच मुलगी तोच एक गुन्हा होतो, त्याच्या हातून ज्या वेळेला गुन्हा होतो त्यावेळेला मात्र आई वडील शर्मेने खाली मान घालतात. मग ही जबाबदारी कुणाची आहे? खरं तर आज महाराष्ट्र जर पुढे न्यायचं असेल, धर्म जर टिकवायचा असेल, तर आपल्या आईने आणि वडिलांनी ही भूमिका पार पाडली पाहिजे आणि मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. आज आपण शिवाजी राजांचा नुसता शिवाजी महाराज की म्हटलं तर समोरून ललकारा येतो, जय जय म्हणतो आपण. याला कारणीभूत कोण आहे? जर त्यावेळेला शिवाजी राजांवरती संस्कार जर चांगले झाले नसते, शिवाजी राजांना जर राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांनी जर शूरांच्या गोष्टी सांगितल्या नसत्या, वीरांच्या गोष्टी सांगितल्या नसत्या, रामायण सांगितलं नसतं, महाभारत सांगितलं नसतं, तर आज आपल्याला शिवाजी राजांसारखा राजा मिळाला नसता. म्हणून धर्म जर टिकवायचा असेल तर याला कारणीभूत फक्त आणि फक्त आपण आई वडील आहोत. म्हणून धर्माचं कसं संगोपन करायचं, धर्म कसा टिकवायचा, हे आपण खरं तर मुलांवरती संस्कार केले पाहिजे. म्हणून धन्यता जर द्यायची असेल तर शिवाजी राजांना नाही, तर धन्यता राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांना दिली पाहिजे. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा
धर्माचा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुलांची सत्ताच्या वेळी दुबळ्याला नव्हता होवाली आया बहिणीला संकट काळी नव्हता कैवारी कुणी त्या वेळी नव्हता कैवारी कुणी त्या वेळी मनीची जाईच्या मत कधी होईल याचा अंत मनीची जाईच्या मत कधी होईल याचा अंत करी विनंती आई भवानी मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला माता भावनी हमेला आली पोटी पुराणीला भाग्यशाली नवहिंदवीची पहाट झाली केला महाराष्ट्र वैभवशाली अशी महानदी ऐकून इतिहास गाई अशी महानदी ऐकून इतिहास गाई राजा जनता जगाने पाहिला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता जिजाई साहेब की जय वा 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 आपल्यासाठी टाळ्या वाजवा आता म्हणून धन्यता जर द्यायची असेल तर धन्यता शिवाजी राजांना नाही बघा ना काय चेहरे खुल्ले यांचे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें है की नाही म्हणून धन्यता जर द्यायची असेल तर राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांना दिली पाहिजे आणि खरंच आपण आई वडील जर सुधारले ना तर मुलं निश्चितच सुधारतील आणि या घटना कुठंतरी कमी व्हायला त्याच्यावरती आळा बसेल त्या घटना कुठंतरी कमी होतील म्हणून मी सांगत होते की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण असून भाग्यवंत असला पाहिजे तोच हरी कीर्तनामध्ये नसतो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी माझं संचित धन्य समजतो यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही मग जगद्गुरु तुकोबारायांना साधक वर्ग विचारतो नुसतं धन्य असल्याचं एवढंच लक्षण आहे का तर तुकोबाराय म्हणतात नाही नाही मग काय लक्षण आहे ते लक्षण महाराज अभंगाचे तिसऱ्या
संतांच्या संगती सर्व काळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की धन्य असल्याचं नुसतं एवढंच लक्षण नाही. मी नुसता धन्य झालोय, नुसतं नामचिंतन करतोय, नामस्मरण माझ्या मुखातून होतंय, एवढंच धन्यतेचं लक्षण नाही. तर मग लक्षण काय आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ब्रह्मरस करू भोजन पंगती आणि संतांच्या संगती सर्व काळ. आम्ही संतांची संगती प्राप्त झाली आणि संतांची संगती नुसती प्राप्त झाली नाही तर सतत त्यांच्या संगतीमध्ये ब्रह्मरस सेवन करायला मिळतोय. म्हणून मी माझं संचित धन्य समजतोय. म्हणून ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांच्या संगती सर्व काळ. कारण संतांचा संग सगळ्यामध्ये दुर्लभ सांगितलेला आहे. दुर्लभम मानुषो देह देहिनाम क्षणभंगुराहा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. असं वैकुंठ प्रिय दर्शनम म्हणजे वैकुंठामध्ये राहणारा जो भगवंत आहे त्याला असणारे जे प्रिय असे असणारे जे संत आहे त्यांचं दर्शन होणं अत्यंत अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी आणि परी जगजेठी करुणा केली. म्हणून संतांची संगती प्राप्त झाली हे माझं काय आहे? संचित धन्य असल्याचं लक्षण आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय अजून सांगतात की मग ब्रह्मरस तुम्ही सेवन करतात. साधक वर्ग विचारतोय ब्रह्मरस जर तुम्ही सतत सेवन करता तो ब्रह्मरस सतत सेवन करून करून तुम्हाला वीट येत नाही का? त्याचं उत्तर महाराजांनी सांगितलंय